हॅलो फ्रेंड्स, मी मधुरा. सेलिब्रिटी चॅट मध्ये आपलं स्वागत. आणि आज ना तुमच्या भेटीला आली आहे स्वप्नांच्या पलीकडले ह्या मालिकेतली अभिनेत्री गौरी नलावडे. तुम्हीही तिच्याशी गप्पा मारू शकता. तुम्हाला तर माहितीच आहे की 1800221010 हा फोन नंबर आहे आमचा आणि हा फोनवरती फोन करून तुम्ही तिला तुमच्या मनातले प्रश्न विचारू शकता. तेव्हा मग वाट कसली बघताय? पटकन फोन उचला आणि झटकन तिला प्रश्न विचारा. हॅलो गौरी, हाय. तुझं झी24 तासमध्ये आणि सेलिब्रिटी चॅटमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि खरंच खूप छान वाटतंय तुला बघून आणि इथे बघून खरं तर. आणि मला एक सांग, माझा पहिलाच प्रश्न तुला असा आहे की घरात शैक्षणिक बॅकग्राऊंड सगळं आणि तू अचानक अभिनय क्षेत्रामध्ये आणि फार्मसीची स्टुडंट, त्यात कसं काय जमलंय हे गणित? सगळ्यात आधी थँक्स मला इथे बोलावल्याबद्दल. खूप छान वाटतंय मला पण. आणि या क्षेत्रात वळण्याचं मला एकटीलाच माहित होतं की मला इथे यायचंय. कारण माझी आई प्रिन्सिपल होती 12 वर्ष आणि दादा आर्किटेक्ट आहे. ताईने पण फार्मसी केलेलं आहे. माझी आजी पण हुशार होती. त्यामुळे घरात जसं तू म्हणालीस तसं की खूपच एज्युकेशनल बॅकग्राऊंड होतं. आणि आईने सांगितलं होतं की तुला पण मेडिकल स्ट्रीम मधलंच काहीतरी करायचंय, काय कसं माहित नाही पण ते तुला करायचंय. माझ्या पण डोक्यात आधीपासून तेच होतं. पण माधुरी दीक्षितचे सिनेमे लागले किंवा तिचं काही डान्स परफॉर्मन्स किंवा हे काही बघून जे काही आरशात मी करायचे ते बघून साधारण आईला कळलं होतं की हिचा कल थोडासा दिसतोय तिकडे. मग तिने मला प्रॉपर असं बसून सांगितलं की हे बघ, डिग्री कंप्लीट झाली, तुझे 4 वर्षांचं फार्मसी कंप्लीट झालं की त्याच्यानंतर तुला आम्ही सपोर्ट करू. बरोबर. पण स्वामी कृपेने तसंच झालं. 4 वर्षांनंतर मला ब्रेक म्हणूयात आपण मिळाला आणि माझ्या घरच्यांनी खरंच सपोर्ट केला. नक्कीच. आणि ब्रेक मिळाला तो अवघाची संसार ह्या मालिकेमुळे. आणि कसा मिळाला ग हा ब्रेक? मी झीवर सचिन पेगावकर सरांबरोबर एक प्रमोशनल ऍड केली होती, एकापेक्षा एकची. आणि तेव्हा तुषार हरड नावाचा एक मुलगा होता जो झी मध्ये होता. त्याने मला फोन केला आणि त्याने सांगितलं की ऑडिशन आहे, ती देशील का तू? बरं. आणि मग अवघाचीच्या ऑडिशनला मी गेले आणि मग ते सुरू झालं की सिलेक्शन झालं, शूटिंग सुरू झालं. माझ्यासाठी खूप असं ते ड्रीम कम ट्रू होतं की झालं आपण एक्साइटेड असेल. हो, प्रचंड. त्यामुळे मग तशी त्याला सुरुवात झाली अवघाचीला. आणि त्याच्यानंतर आता स्वप्नांच्या पलीकडले, वैदेही, नंतर आता पावनी. खरोखर. आणि मला असं वाटतं की तुमचे 3.25 वर्ष तर आरामात सहज निघालेली आहेत. आणि 1000 एपिसोड्स लवकरच आता बहुतेक पूर्ण होतील. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आणि खरंच वैदेही सगळ्यांना आवडली होती. म्हणजे वेगळा असा, जरी सोशिक असली ना तरी ती खूप छान गोंडस अशी वाटायची सगळ्यांना. खरंच तू म्हणजे गौरी आणि वैदेही सारख्या आहात का? हा, काही प्रमाणात. म्हणजे मी पण लोकांशी इंटरॅक्ट करताना नीट आणि व्यवस्थितच बोलते, समजूतदार. फक्त असं आहे की वैदेही जी होती ती अगदी आपण म्हणूयात की दैवी ठिकाणी जे असतात ना त्यात तिकडे थोडीशी तिचं हे होतं. पण माझं असं हे होतं की मी ऐकून घेते पण एका पॉइंटला मी पण बोलते. एका पॉइंटला माझं असं होतं की एक मिनिट, असं असं होतं, असं असं होतं. पण वैदेहीचं कसं आहे की ती बिचारी ऐकूनच घेते की आणि समोरच्याचा विचार करते. पण मला एक असं वाटतं की जे मी नेहमी म्हणते की वैदेहीकडनं मला शिकायला खूप मिळालं. बरं. माझी स्वतःची ऐकण्याची क्षमता वाढली आणि आता पेशन्स वाढले. करेक्ट. कारण जेव्हा आपण काहीतरी स्क्रिप्टवर काम करत असतो किंवा आपण जेव्हा ऍक्ट करतो तेव्हा जोपर्यंत तू कन्व्हिन्स होत नाहीस तोपर्यंत लोक कन्व्हिन्स होणार नाहीत बघायला. त्यामुळे प्रत्येक स्क्रिप्ट वाचताना जरी रडायचं असतं किंवा जरी असं नसतं रे असं बऱ्याचदा आपल्याला वाटू शकतं. बरोबर. पण मग ते नाही, खरंच चांगली माणसं अशी असतील का किंवा खरंच चांगल्या मुली ज्या असतील त्या अशाच असू शकतात. सो ते फील करून जेव्हा मी करायला लागले तेव्हा मी आधी स्वतः कन्व्हिन्स झाले ना, मग तेव्हापासून मी पण माझी एक शिकण्याची प्रोसेस चालू केली की आपण याच्यातनं काहीतरी चांगलं शिकू शकतो. अगदीच. नक्कीच नक्कीच. आपल्याला फॅन्सचे तुझ्या फोन यायला सुरुवात झाली, पण पहिला फोन घेऊया. गौरी बोलतायत पुण्यावरून. विचारा, काय प्रश्न आहे? चैत्राली बोला. हा, प्रश्न काय? बोलते. हा, हॅलो. हा, विचारा, प्रश्न विचारा गौरीला. आम्ही त्यांचा कार्यक्रम पाहतो श्रेयस आणि त्यांची म्हणजे आता काही म्हणजे ते त्यांच्या मागच्या ह्यांना भेटू शकतात का? तुमचा प्रश्न नीट कळलेला नाहीये चैत्राली. म्हटलं गौरी आता हे वैदेही आहे ना, पाठीमागे त्यांचे जे सासू सासरे असतात त्यांना भेटू शकतात का? नाही, अजून तरी असं नाहीये. कारण जसं तुम्ही बघताय तसं की स्टोरी थोडीशी आपली चेंज झालेली आहे. आणि त्याच्यामुळे जसं तुम्ही म्हणताय की आमचे सासू सासरे किंवा आमची मागची फॅमिली
ते आम्हाला पण माहित नाही भेटणार आहे की नाही, कारण अजून आम्हीच भेटलो नाही आहोत. त्यामुळे आपण बघूयात काय होतंय पुढे, आम्ही कसे भेटतोय ते. नक्कीच या सिरियल खूप अशा नक्कीच डीप मध्ये जाऊन बघताय. हो, हो ग, हो. लीप चालू झालेलं आहे आणि तू आता पाहुणी म्हणून एक कॅरेक्टर साकारते, टोटली वैदेहीपेक्षाही वेगळं आहे. म्हणजे मला कळलं नाही की तू स्विच ऑन स्विच ऑफ कशी झाली ग याच्यात. मला खरं तर एक रात्र पण नव्हती. हा. आम्हाला जेव्हा शूटिंग सुरू करायचं होतं तेव्हा लुकवर वर्कआउट झालं होतं की असं लुक असणार आहे, आणि चॅनल, प्रोडक्शन हाऊस आणि रायटर्स आणि यांच्या थ्रू आमचं बोलणं झालं होतं की एक साधारण असा ग्राफ आहे आणि अशी ती असणार आहे. पण मला कसं होतं ना ग की 3 वर्ष ती मेजॉरिटी हँडल करता करता मला असं एक आपण ब्लास्ट होतो ना, तसं कुठेतरी गौरीला बाहेर यायचं होतं. आणि ते मला करायला मिळालं दुसऱ्याच दिवशी, की मग मी त्या रात्री सगळं डिलीट करून टाकलं की आपण वैदेही होतो हे थोड्या वेळापुरतं डिलीट करूयात आणि उद्यापासून इट्स अ फ्रेश मॉर्निंग आणि आपण काहीतरी नवीन स्टार्ट करूयात आणि असं समजूयात की गौरीला काहीतरी एक्सपोज व्हायचं आणि गौरीला काहीतरी करून दाखवायचंय. सो गौरी सारखीच थोडीशी पाहुणी आहे, बडबडी. हा, मी तुला म्हटलं ना की वैदेही कशी होती, सोशिक होती, ती ऐकून घ्यायची. गौरीचं कसं आहे की ती आधी बडबडते, प्लीज ऐक ना माझं, मी काय म्हणत होते ऐक ना, अशी आहे. तसं पावनीशी मी त्या गोष्टींशी रिलेट करू शकते की ती पण अशी आहे. पण बघूयात आता बेसिक सेम दोघी आहेत का. नक्कीच नक्कीच. आपण एक फोन घेऊया. नक्की. रामदास बोलतात, विचारा काय प्रश्न आहे. मी रामदास आसेकर बोलतो. हा बोला. पुणेवरून. त्यांच्या अभिनयाची सुरुवात कशी झाली, म्हणजे स्ट्रगल करावा लागला का, बरं, आणि या प्रवासातली एखादी गोड आठवण आम्हाला सांगा. नक्कीच नक्कीच. क्या बात आहे, आवडला मला प्रश्न. प्रवास सुरू झाला हे तर मी सांगितलं की कसा सुरू झाला, माझ्या आईने काय सांगितलं होतं आणि मला कशी संधी मिळाली. स्वामी कृपेने खरंच खूप स्ट्रगल नाही करावं लागलं, की खूप ऑडिशन्स दिल्यात आणि खूप आता एक अशी स्टेज येते ना की आता आपलं काही होऊ शकणार नाही, अशी स्टेज नाही आली. ऑडिशन्स दिल्या मी, नाही असं नाही, अगदीच काही पहिल्या फटक्यात नाही सिलेक्ट झाले मी, पण ऑडिशन्स दिल्यानंतर मला एक कुठेतरी माहित होतं की जे काही घडेल माझ्यासाठी, मला कधीच लीडच करायचे किंवा हिरोईनच व्हायचे असं नव्हतं. मला एक चांगलं, जसं मी अवघाची मध्ये बहिणीचा रोल केला होता, त्यामुळे आय वॉज कन्व्हिन्स्ड की आपल्याला चांगलं काम करायचंय. त्यामुळे जेव्हा चांगला रोल मिळाला तेव्हा कळलं की इंडस्ट्रीत आल्यानंतर कळलं की नाही, खूप स्ट्रगल असतं आणि आपण त्या मानाने थोडंसं कमी स्ट्रगल मला करावं लागलं आणि नंतर मला हा रोल मिळाला. आणि मला प्रत्येक दिवशी म्हणजे एक गोड आठवण असते. त्यामुळे मी तुम्हाला एक आठवण नाही सांगू शकत, अवघाचीपासून ते आत्तापर्यंत सेटवर म्हणा, ऑफ स्क्रीन म्हणा, माझ्या इतक्या आठवणी आहेत. कारण जसं मी म्हटलं तसं मी स्वतः बडबडी आहे. अवघाचीची टीम म्हणजे एक स्कूल होतं माझ्यासाठी, मंदार देवस्थळी, आणि इतके मोठे मोठे आर्टिस्ट होते. त्यामुळे मला तिकडनं फक्त शिकायचं होतं. मी तोंडाला झिप लावून जायचे आणि फक्त ग्रास्प करायचे की आपल्याला काय काय शिकता येईल आणि काय काय नाही. आणि मग ते थोडंसं मी इथे वापरायला सुरुवात केली, किंवा इथे मी अमृता सुभाषचं टेक्निक किंवा ती कशी सिन्सिअरली सीन वाचायची, किंवा प्रसाद ओक सर जे आहे त्यांना वाचल्या कळायचं काय सीन आहे. आम्हाला जर तुम्ही पाठ कधी करता, कधी काय करता, सो मला ते करायचं होतं की त्यांना कसं लक्षात राहतं. मंदार सर जे इतकं नॅचरल करून घेतात समोरच्याकडनं, एक उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत मंदार. अगदीच अगदीच अगदीच. त्यामुळे प्रत्येक दिवस माझ्यासाठी एक छान आठवण असते. नक्कीच. आपण एक अजून एक फोन घेऊया. गोव्यावरून एक आमच्या प्रेक्षक बोलतायत, विचारा काय प्रश्न आहे. हॅलो, गौरी मॅडम. हाय. मी तुमची स्वप्नांच्या पलीकडली सिरियल खूप आवडीने पाहते. मला तुमचा रोल खूप आवडतो. आणि अभिनयाबरोबर तुम्हाला आणखी कशाची आवड आहे का? बरं, अभिनया व्यतिरिक्त कसली आवड आहे? मला अभिनया व्यतिरिक्त डान्सिंग आणि सिंगिंगची आवड आहे. म्हणजे शिकले नाहीये दोन्हीही मी, पण मला आवड खूप आहे. लहानपणापासूनच मी स्कूलमध्ये गायचे किंवा कॉलेजेसमध्ये, पण मी स्कूलमध्ये गायचे म्हणजे प्रार्थनांपासून सुरुवात केली, की आई प्रिन्सिपल होती ना, त्यामुळे सेंटरला माईक घेऊन मी असायचे प्रार्थना म्हणायला किंवा काय, तर त्याच्यामुळे ती सवय लागली आणि आवड होतीच अगदीच. त्यामुळे अजूनही मला गाण्याची आणि डान्सिंगची आवड आहे. नक्कीच. गौरी, मगाशी आपल्याला एक फोन आलेला आणि त्यांनी तुझ्या आवडीबद्दल विचारलं होतं, तुला अभिनया व्यतिरिक्त काय आवडतं? तू सांगितलंस की गाणं आवडतं, तसंच डान्सिंग आवडतं, तर एखादं गाणं होऊन जाऊन दे ना. गाणं कोणतंही तुला आवडेल ते. ठीक आहे. लेटेस्ट आमच्या सेटवर जे गाणं सगळे गात असतात माझ्यामुळे, किंवा मी सतत जे गाणं गात असते ते मी गाईन. चेन्नई एक्सप्रेस मधलं जे रोमॅन्टिक सॉन्ग आहे, बनके तितली, थोडंसं बनके तितली दिल उड़ा 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 है कहीं दूर
खुशबू से जुड़ा 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 है कहीं दूर हादसे ये कैसे अनसुने से जैसे चूमे अंधेरों को कोई नूर बन के तितली दिल उड़ा 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 है कहीं दूर. अरे वा, क्या बात आहे. मस्तच मस्तच. आपण एक फोन घेऊया ना. गोव्यावरून अंकिता बोलतात, वैभववाडीवरून अंकिता बोलतात. विचारा, काय प्रश्न आहे? तुमचा आवडता छंद? बरं, छंद. माझा आवडता छंद गाणं आणि गप्पा मारायला मला खूप आवडतात. पण तो छंद नाही असू शकत, तो स्वभावातलाच प्रॉब्लेम आहे. मला गाणं गायला खूप आवडतं. नक्कीच तुला आता गाणं गायला आवडतं हे कळूनच आलं, कारण की खूप छान असं तू गाणं गाऊन दाखवलंयस. Thank you. मला सांग गौरी, आता तर तू पाहुणी म्हणून सध्या सिरियलमध्ये काम करतेस, मात्र अन्विता जिने तुम्हाला मारलंय वैदेही म्हणून, तर मला सांग पुन्हा कुठे काही एंट्री होणार आहे का? अन्विताची नाही, हां, सो कॉल्ड माधवीची. हां. ॲक्च्युली जेव्हा आपण लीप घेतली SPK मध्ये, तेव्हा आम्हालाच ग्राफ माहीत नव्हता. जेव्हा सिरियल सुरू झाली तेव्हा आमच्या लग्नापासून सुरुवात झाली. आपली सिरियल हिट झाली कारण ती एक रोमॅन्टिक लव्ह स्टोरी होती. बरोबर. पण हे म्हणजे मी म्हणेन की हा प्रेक्षकांचा मोठेपण आहे की त्यांनी लग्न झालेल्या कपलला स्वीकारलं. लग्न आधीची एक लव्ह स्टोरी असते, त्यांचं प्रेम कसं झालं किंवा ते कसं फुललं, तर ते आम्ही दाखवलं नव्हतं. आम्ही फ्लॅशेसमध्ये दाखवायचो, पण त्यांना लव्ह स्टोरी खूप आवडली होती आमची. आणि त्या लव्ह स्टोरीला याच्यासाठी आम्ही जास्त बॉन्डेड होतो की आपण कधीच वेगळे नाही होणार. आणि ज्यांना अन्विताने वेगळं केलं, ज्यांना दोघांना मारून टाकलं तिने, सो मे बी तिचा बदला घेण्यासाठीच आमचा पुनर्जन्म झाला असावा. त्यामुळे आय डोंट नो की ती परत येईल का अन्विता परत येईल का माधवी कुठल्या वेगळ्या रूपात येईल की काय, कारण आम्हाला आमचाच ग्राफ अजून ठरतोय. आता जरा कॉलेज पब्लिक सगळे एन्जॉय करतायत, लव्ह स्टोरी एन्जॉय करतायत, नोकझोक. कधी श्रेयस वैदेहीला भांडताना पाहिलं नव्हतं लोकांनी, सो आता कच्चा भांडतायत. त्यामुळे जरा आम्ही ती फेज एन्जॉय करतोय. पुढचा स्क्रीन प्ले किंवा पुढची स्टोरी हे फक्त आमच्या रायटरला माहित असेल, त्यामुळे ते पण रिव्हील करतील तेव्हा लोकांना कळेलच. नक्कीच. गौरी, आपल्याला एक छोट्या मुलीचा फोन आलाय, आपण तो फोन घेऊया. इंदू बोलतायत, बोला. हॅलो. हा, बोला. मी चेतना इकडे बोलते. हाय. हाय. बोल, काय प्रश्न विचारणार आहेस तू तुझ्या लाडक्या वैदेहीला किंवा पाहुणीला? तुम्ही गाणे म्हणून दाखवणार का? काय? तुम्ही गाणे म्हणून दाखवणार का? बरं, नक्कीच नक्कीच. गौरी, आपण हिची पण म्हणजे इच्छा पूर्ण करू. मला सांग की खरंच तुझं शैक्षणिक बॅकग्राऊंड तसं बघायला गेलं तर खूप छान आहे. फार्मसीची स्टुडंट होतीस तू, तसंच घरातही खूप चांगलं वातावरण आहे, एकूणच अकॅडमिक वातावरण म्हणतो. पण पुढे जाऊन तुला भविष्यात अभिनयच करायचा आहे की त्याच्या व्यतिरिक्त काय वेगळं करायचंय? मी टार्गेट्स नाही ठेवलेत की मला हेच करायचंय, कारण जेव्हा आपण तसं काहीतरी ठरवतो तेव्हा मला असं वाटतं की ते नाही मिळालं तर त्रास होतो. सो जे मिळत जाईल ते मला फक्त मला प्रामाणिकपणे करायचं आहे. आणि फार्मसी किंवा माझं जे एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे ते यासाठी आहे की उद्या जर, कारण खूप कॉम्पिटिशन वाढली आहे आणि ते स्पोर्टिंगली घेणं आपल्याला भाग आहे, कारण तू घेतलं पाहिजे स्पोर्टिंगली. सो जर उद्या असं काही झालं की नाही चान्स मिळाला किंवा नाही प्रोग्रेस मला हवा तसा झाला, तर मग एज्युकेशनल बॅकग्राऊंड मध्ये माझ्याकडे सेफर साईड काहीतरी असेल. बरोबर. सो आय हॅव केप्ट दॅट. पण अगदीच मी याच्यासाठी ट्राय करीन जर काही चांगलं मला मिळालं तर. नक्कीच. गौरी, खरं तर आपल्या कार्यक्रमाची तर वेळ संपली आहे. मला तर तुला आता धन्यवाद द्यावेच लागणार आहेत. पण जाता आता आपल्याला मगाशी एक फोन आलेला त्या छोट्या मुलीचा, म्हणजे विशाखाचा, फलटणवरनं, तर तिच्यासाठी एक छोटंसं गाणं म्हणून दाखव. नक्कीच. आणि तुझ्या पुढच्या करिअरसाठी आमच्या परिवारातर्फे तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. पिल्लू, तू जितकी गोड आहेस तितकंच एक नवीन गोड गाणं आलंय दुनियादारीचं, जी फिल्म सुपरहिट झाली, टिक टिक वाजते, त्याच्या 2 ओळी मी गाऊन दाखवते तुझ्यासाठी. नाही जरी सरी तरी भिजते अंग पाण्याने, सोचू तुम्हें पल भर भी बरसे सावन जोमाने, शिंपल्यांचे शोपीस नको
जीव अडकला मोत्यात, टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. झी 24 तास, एक पाऊल पुढे.